संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग राम रामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. तुका म्हणे साधन सुलभ घुमटे, तुका म्हणे साधन सुलभ घुमटे. परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, मग राम नामे उपजे आवडे. सुख घडो घडी वाढू लागे. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. सुंदरे चरणा संतांचिया, सुंदरे चरणा संतांचिया, सुंदरे चरणा संतांचिया. संता कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा राजा, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. श्री विठ्ठलम सुकरुणार्णवमाशुतोषं, दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं. श्री रुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं, वंदे दुरंतचरितं हृदि संचरन्तं. ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तिर्भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा. मुक्ताख्या ब्रह्मचित्कला, कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन्. तुकाराम महासाधु, कृपया ज्ञापयस्व मां. संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. विठ्ठल संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबा महाराज यांचा 4 चरणाचा संत चरण रजाची महती गाणारा अभंग आहे. विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा. भगवान परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादाने अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम अशा या अलंकापूर नगरीत चालू असणारा अखंड नाम सप्ताह गेले 4 वर्षापासून अव्याहत अशा प्रकारचा या आगरी धर्मशाळा गोंडरेआळी आळंदी देवाची इथं आमचे हरिभक्तीपण आदरणीय हनुमान महाराज, आदरणीय नाव सांगा मला, भूषण महाराज, आदरणीय अमित महाराज, आदरणीय दादा महाराज, आदरणीय आदिनाथ महाराज, आदरणीय दीपक महाराज या गुरुबंधूंनी हा भक्ती उत्सव दरवर्षी हरिभक्तीपरायण समाधान महाराज त्यांच्या संकल्पातून हा उत्सव चालू झालेला आहे. दरवर्षी हा उत्सव असतो. मोठा आनंदाचं वातावरण आहे. पुढं बसलेली सामान्य मंडळी आहे, बाळगोपाळ आहे, त्यांच्या दृष्टीने अभंगाचं योजना आहे. विठ्ठल आळंदीतला हा कार्यक्रम आहे. अभंग अतिशय सोपा, सगळ्यांच्या पाठातला आहे. संत चरण रजाची महती महाराज गातात. तुकोबाराच्या जीवन वर्णन करतेच दोघाचं, एक तर देवाचं वा साधूचं करतात. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची सांगू नये.
देवाची स्तुती करतात किंवा देवमान्य साधूची स्तुती करतात. महती सांगतात का बाबा, त्याचा जगाला उपयोग आहे म्हणून. महात्मे हे त्यांच्याविषयी श्रद्धा वृद्धिंगत होण्यासाठी असते. आज संत चरणराजाची महती गातात. संत हा विषय आगळा वेगळा विषय. परमार्थात सगळ्यात श्रेष्ठ स्थान कोणतं असेल तर संतत्व आहे. विठ्ठल त्या स्थानापर्यंत जाण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. ते मुख्य स्थान आहे. हो, नवती ते संत करिता कवित्व. हो, तुकोबराचा सगळा अभंग पाहण्याचा सारखा आहे. संताचे आप्त नव्हती संत. संतत्व हे सहजासहजी प्राप्त होत नाही, पण संतत्व फार महत्वाचं आहे. संतत्व जगाच्या उपयोगी आहे. परमार्थ प्रांतात सर्वश्रेष्ठ स्थान आहे संतत्व. विठ्ठल परमार्थ पाथिकाला संतांचा बहुविध उपयोग आहे. परमार्थ पथावर निघाल्यानंतर त्याला मार्गदर्शक पाहिजे. तसं प्रवृत्ती कार्यालय मार्गदर्शकच पाहिजे. निवृत्ती कार्यालय मार्गदर्शक पाहिजे. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे. आचार्य आपमती भजतारया अनेका पाया माझी पडे. प्रवृत्ती जरी झाली तरी मार्गदर्शक पाहिजे. निवृत्ती झाली तरी मार्गदर्शक पाहिजे. प्रवृत्तीचा मार्गदर्शक सामान्य जमेल, पण निवृत्तीचा मार्गदर्शक योग्य पाहिजे. म्हणून निवृत्तीच्या मार्गदर्शकाची महती तशी आहे. आणि निवृत्तीचा मार्गदर्शक जर कोण असेल तर ते साधू आहे, संत आहेत. पण त्या संतांची महती गाऊन जगाला तिकडं प्रवृत्त तुकोबारे करतात. वेगळ्या माध्यमात त्या संतांची महती महाराज गाथ्यात गातात, वेगळ्या अंगाने गातात. एखादा विषय महत्त्वाचा असला तर तो वेगळ्या अंगाने जगाच्या समोर ठेवला पाहिजे. जगाची प्रवृत्ती कोणत्या दृष्टीने तिकडे होईल सांगायला जमत नाही. वेगळ्या अंगाने त्याला जगाच्या पुढे आणलं पाहिजे. पण आज संत रजकणाचं महात्म्य महाराज आपल्या समोर प्रतिपादन करतात. वास्तव्यात पाहायचं झालं तर संत भेटणंच जीवनात कठीण आहे, फार कठीण आहे. हो, असे संत भेटी बहुआवघड. 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 असे संत भेटी परी जग जेठी कृपा केली. परी जग जेठी करुणा केली. ऐसी वर में मज दावे नारायणा. ऐसी वर में मज दावे नारायणा. परी जग जेठी करुणा केली. परी जग जेठी करुणा केली. ऐसे वर में मज दावे नारायणा. ऐसे वर में मज दावे नारायणा. बहुआवघडाचे संत भेटी. बहुआवघडाचे संत भेटी. परी जगाचे करुणा केली. परी जगाचे बहुआवघडाचे संत भेटी. परी जगाचे करुणा केली. परी जगाचे करुणा केली. परी जगाचे करुणा केली. या बहु शब्दाला महत्व आहे. बहु म्हणजे किती सांगू शकत नाही. तशा दुर्लभ गोष्टीचं चिंतन करते. दुर्लभो त्रयमैवैते देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापौरुष संशय. तीन गोष्टी दुर्लभ आहे. मनुष्यत्व भेटत नाही. माणसं नाहीत का, आकाराचे आहेत पण वृत्तीचे फार कमी आहेत. मनुष्यत्व कठीण आहे.
मनुष्यत्व तो आहे. मनुष्य कोण आहे? मनुष्यपण तरी साधिणार आहे, नाही तरी हीन पशु आणि मनुष्यत्व प्राप्त होत नाही. त्याच्यानंतर मुमुक्षुत्व प्राप्त होत नाही प्राप्त होत. एका राजाने, नवीन राजा झाला, पदावर बसला, त्यांनी ठरवलं म्हणे बस आपल्या राज्यात जेवढे आहेत ना त्यांना सुखी करायचं. आणि सुखी करण्याला सुरुवात करायची तुरुंगात आहेत त्याच्यापासून. प्रधानाजवळ सांगलं, प्रधानजी उद्या तुरुंगात आहेत ते सगळे सोडायचे. म्हणे राजेसाहेब असा निर्णय कसा काय घेतला तुम्ही? म्हणे माझ्या राज्यात कोणी दुखी असता कामा नये, आणि जे बंदिस्त जीव असतो तो कधी सुखी राहत नाही, म्हणून पहिले त्यांना सोडायचं. प्रधान हुशार असतो. अशी 4-2 राज्य त्यानं मागं घातलेले होते. PA पर्सनल असिस्टंट, तो हुशार असतो. मंत्र्यापेक्षा मंत्र्याचा PA हुशार असतो, कारण मंत्री पद बदलते पण तो तिथंच अर्जो ना. त्याने विचार केला, म्हणे राजेसाहेब यांना बाहेर सोडलं तर बाहेरच्या जनतेला दुःख होईल बरं का. सुखी होणं कदापि शक्य नाही. म्हणे हा निर्णय चुकीचा आहे म्हणे, पण मग ते सगळे सुखी करायचे तर मग आतले ते दुःखीच राहतील ना. नाही ना, आपण असं करू ना, त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण करू. त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण करू, त्याने करून ते सुखी होतील. राजा दयाग्र होता. कार्यक्रमाचं आयोजन केलं. प्रधानमंत्री त्यांनी ते प्रास्ताविकही केलं. ते सगळेजण बोलावले. गोल असं पंगत होती. महाराज काय सांगायची, तात्या चांगली पंगत होती. सगळे बोलावले. बोलावल्यानंतर झालं असं, सगळ्यांना आता प्रास्ताविक झालं म्हणे आपल्या राजाचे नवीन राजे फार दयाग्रंथ करण्याचे आहेत. ते सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणार आहेत. सगळ्यांना सुखी करण्याची त्यांची इच्छा आहे. प्रथम ते तुरुंगात असणाऱ्या कैद्यांच्या इच्छा पूर्ण करणार आहेत. तरी सगळ्या कैद्यांनी मोकळ्या अंतकरण आपल्या इच्छा प्रगट करायच्या, त्या पूर्ण केल्या जातील. कैदी नंबर 1, काय इच्छा आहे तुझी? म्हणे घरी 10 भाकरी खात होतो, इथं 2 मध्ये पोट भरत नाही. कमीत कमी 35 नाही 10, कमीत कमी 10ची तरी व्यवस्था झाली पाहिजे. प्रधानजी नोंद करून घ्या, उद्या इच्छा पूर्ण. कैदी नंबर 2, काय इच्छा आहे? म्हणे घरी मच्छरदानीत झोपायचो, इथं मच्छर फार येतो, आलं मच्छरदानीची व्यवस्था करा, टाकात. कैदी नंबर 3, म्हणे ढेकणं फार आहेत, ढेकणाचं औषध द्या, टाकात. कैदी नंबर 4, जेवण झाल्यावर दररोजची सवय होती, खाल्ल्याशिवाय पचतच नाही म्हणे. इथं आलो तसं काही भेटलं नाही. ते म्हणे त्याला पाहिजे तेवढं द्या, पोत्यानं तंबाखू पोचवा, टाकात. कैदी नंबर 5, पाहता काय, सगळ्यांनी आपल्या अशा इच्छा प्रगट केल्या. शेवटी एक राहिला. एक सांग बाबा, तुझी शेवटचं आहे, तुझी इच्छा पूर्ण करायची नाही, हे प्रकरण संपवायचं, सगळ्या कैद्याच्या इच्छा पूर्ण होतील, पहिला विषय संपल्या जाईल. सांग तुझी काय इच्छा आहे? डोळ्यात पाणी आलेलं आहे, सगदगद अंतःकरण झालं, हात जोडलेत. म्हणे राजेसाहेब खरंच माझी इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहे? हो बाबा, त्याच्यासाठीच हा कार्यक्रम ठेवला. सांग काय तुझी इच्छा आहे? आणि राजेसाहेब खरंच माझी इच्छा पूर्ण करणार? हो बाबा, त्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे, सांग निसंकोच इच्छा प्रगट कर. ते म्हणे राजेसाहेब एकच इच्छा आहे, इतकी दिवस आत राहून कंटाळा झाला, आला मला बाहेर सोडा, मला मुक्त करा. माझा प्रश्न इथं आहे, ही इच्छा जर प्रत्येकानेच प्रगट केली असती तर घरी 10 भाकरी भेटल्या नसत्या, बाहेर तंबाखू भेटला नसता, मच्छर हे सगळं भेटलं नसतं, हे सगळं भेटलं असतं, पण मुक्त होण्याची इच्छा क्वचित एखाद्याला. विठ्ठल 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 मुक्तीची इच्छा नाही, मुमुक्षुता दुर्लभ आहे. उलट हे निर्मळ पुरुषाला लाजपै निर्मळा निसुगा गोड. हो, याला बद्धता वाटतच नाही जीवाला, वासव्यात त्यातच तो रमलेला आहे, म्हणून मुमुक्षुता दुर्लभ आहे.
आणि ती मुमुक्षुता ज्यांच्या सहवासात पूर्ण होते त्या साधूची संगती अतिशय दुर्लभ आहे. जीवाला मुक्त व्हायचं आहे, पण जीवाची मुक्ततेची इच्छा पूर्ण करणारा जर या जगात कोण असेल तर तो साधू आहे. ते संत आहेत आणि ते भेटणं कठीण आहे. किती दुर्लभ आहे. बहु अवघड झालं प्रमाण, अतिशय अवघड आहे. निपट निरंजन लाल नावाचे एक भक्त होऊन गेले. त्यांनी सांगितलं सगळं भेटल पण ते भेटत नाही. तात मिले कोणी मात मिले, सुत भ्रात मिले, युवती सुखदाई, राज मिले गजबाज मिले, सब साज मिले, मनोवंचित पायी, लोक मिले सुरलोक मिले, विधिलोक मिले, वैकुंठई जाई, कहे निपट निरंजन लाल, सब कुछ मिले, पर संत समागम दुर्लभ बाई. विठ्ठल हो, न घडणाऱ्या घटना आहेत. तात मिले, हो, नचिकेत्याचा प्रसंग आठवा. तात मिले, हो, नचिकेत्याच्या वडिलांनी गाई दान दिल्या होत्या. शेवटचं पाणी पिलेल्या, शेवटचा चारा खाल्लेल्या. नचिकेताने सांगितलं बाबा अशा गाई दान देण्यापेक्षा न दिलेल्या बऱ्या. फायदा काहीतरी झाला पाहिजे, त्या ब्राह्मणाच्या दारापर्यंत तरी जातील का. अवनी या गाई दान देण्यापेक्षा बाबा मला दान दिलं असतं तर बरं झालं असतं, त्याच्या काही उपयोगी आलो असतो. राग आला बापाला. बापा सांग तुलाही दान दिलं. म्हणजे कोणाला दिलं बाबा. पण तुला यमाला दान दिलं. यमाला. नचिकेता तिथून यमाच्या दारात गेला. यम घरी नव्हता, कुठंतरी कामाला गेलेला. कुठंतरी मोठा कार्यक्रम घडला असेल, तिकडे गेलेला यम. नचिकेता दारात उभा राहिला. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. हो, घरात यजमान नसते घरात जाऊ नये. हो, मधुकरी दारातूनच मागावी. आलं लक्षात. हो, काय केली भाजी म्हणून आत नाही जायचं. विठ्ठल मर्यादा आहे. आलं लक्षात. दारातूनच उभं राहून मागितलं पाहिजे. झालं असं. यमस्त्रीनं विनंती केली, पाणी तरी घ्या, चहा तरी घ्या, कॉफी तरी घ्या, नाश्ता तरी करा. राहिलं जेवण नाही स्वीकारलं. 3 दिवस उपवास घडला. 3 दिवसांनी हा बाबा आला. यम डायरेक्ट घरात गेला. यमपत्नीने सांगितलं अहो म्हणे 3 दिवसापासून दारात अतिथी आहे आणि 3 दिवस त्याला उपवास घडला आणि तुमची प्रतीक्षा करत आहे. हो, तो तिथं आला. विनंती केली बाबा माझ्यामुळे तुला 3 दिवस उपवास घडला, मागणं तुला काय पाहिजे. म्हणे काही नाही. पहिल्या वरदानात त्यांनी मागितलं पुन्हा मला मृत्यूलोकात जायचं आणि तिथं गेल्यानंतर काय माझे वडील क्रोधायमान झाले, त्यांचा राग शांत होऊ देत आणि पुन्हा मला त्यांची प्राप्ती होऊ देत. पुन्हा आणखी नचिकेताने जे मागितलेलं आहे. मेल्यानंतर लोक म्हणतात आत्मा जातो, काय म्हणतात राहतात. नेमका त्याचं काय होते ती ब्रह्मविद्या आत्मविद्या मला सांगा. हे सगळे प्रश्न विचारले. मला सांगायचं काय. तिथून पुन्हा तो खाली आला आणि वडिलाचा रागही शांत झाला. तात मिले पुनि मात मिले. आई सुद्धा पुन्हा भेटू शकते. कधी भेटू शकते. जमदग्नी ऋषी अतिशय रागीट ऋषी. पत्नी पाणी आणण्यासाठी गेलेली. पाणी आणण्यासाठी त्या पातिव्रत्याच्या बलावरती माऊली आपल्या वस्त्रात पाणी आणायची. 1 दिवस पाण्यात विकार पाहिला. पाणी काही येत नव्हतं. अंतःकरणात हृदय कलुषित झालं. ते पाणी त्या वस्त्रात येत नाही. वापस आली. पतीने विचारलं पाणी नाही आणलास. म्हणे आज पाणीच वस्त्रात येत नाही. लक्षात आलं. मुलं आहेत. सगळ्या मुलांना सांगितलं उडवायचं मस्तक. सगळे मुलं पुढं झाले. बापाचं ऐकलं नाही. एका नाही. शेवटी राग आला. सगळ्याचे मस्तक उडून दिले. शेवटी एक राहिला. नाव काय त्यांचं परशुरामजी. पुढं आले. बाळा उडव आईचं मस्तक. परशु घेतला उडवलं मस्तक. हे आपण नका करू बरं का. आपल्या बापानं सांगितलं तरी का आपल्या बापात ते सामर्थ्य नाही. अलग लक्षात. आपला बाप काही जमदाग्नी नाही. लक्षात घ्या. हो, शापाद पिशरापती हे सामर्थ्य नाही. ते परशुरामानी केल्याबरोबर वडील प्रसन्न झाले. बाळा माग. वचन पाळलं ना तू. काय मागायचं ते माग. म्हणे बाबा एकच करा. काही नाही. पहिलं वरदान आहे माझ्या आईला जिवंत करून द्या. पहिल्या वरदानात माझी आई जिवंत करून द्या आणि दुसऱ्या वरदानात मी तिला मारलं याची विस्मृती तिला झाली पाहिजे. झालं असं. जमदग्नी सामर्थ्य होतं महाराज. संजीवनी विद्येनं त्याने पुन्हा रेणुका मातेला
जिवंत करून दिलं. मला सांगायचं काय, पुनिमा आतमिले सूत मिले, गेलेली मुलं भेटले देवाचे. कोणाचे? मृत गुरुपुत्र आणिला तो तवा पवाडा देखिला. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आधीचे 6 मुलं मारले होते. 6 मारत दुराचारी, 6 मुलं मारलेले होते. आणि 6 मुलांना देवकीनं ज्यावेळेस कृष्णाच्या समोर भावना प्रगट केली, बाळा कृष्णा, अरे फक्त तुझे भाऊ जन्माला आले, मी त्यांना स्तनपान सुद्धा दिले नाही, दृष्टानं मारले रे. ते कुठं असतील, मला त्यांना भेटण्याची इच्छा आहे. एकदा तरी देवात सामर्थ्य आहे महाराज, देवानीच आपले 6 भाऊ आणलेत. देवकी मातेनं आपल्या अंकावर घेतले, त्यांना स्तनपान केलं आणि ते 6 जण पुन्हा निजधामाला तिथं नेऊन ठेवले. मला सांगायचं काय, सूत मिले न भ्रात मिले, एकातच सांगितलं. सूत भ्रात मिले, युवती सुखदाई. हो, बायको चांगली भेटल म्हणे. हो, युवती सुखदाई. हो, चवन ऋषीचा इतिहास सांगतात ना. सौरभी ऋषीची कथा सुद्धा आपल्या भागवतात आहे. असं सांगतात, हे आयुष्यभर आयुर्वेदाचा अभ्यास केला आणि मग ते झालं असं, अभ्यास करता करता म्हातारपण आलं, मग त्याला वाटलं लग्न करावं. कधी आयुष्यभर साधना केली, मग वाटलं काय, लग्न करावं. म्हातारपण आलं, अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम, अशी अवस्था झाली. आणि आता अशा काळात लग्न करण्याची इच्छा चुकीची आहे ना. इच्छा झाली, एका राजाकडे गेले, इच्छा प्रगट केली. राजाला नाही म्हणलं तर हे ऋषी शाप देईल आपल्याला, अरे हो म्हणावं. तर अशा म्हाताऱ्यासोबत कोण लग्न करणार आहे? राजाने सांगितलं, जी मुलगी तुम्हाला पसंत करेल तिच्याशी लग्न करा. त्या मुलीकडे गेलेत, पाहिलं ते सगळं म्हणजे बाई मला लग्न करायचं, कोण माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे? सगळ्यांनी तोंड वळवले. लक्षात आलं, कन्या वरयते रूपम. कन्या रूपाची अपेक्षा करत असते आणि आपल्याकडे रूप नाही, अशी आपली स्थिती झाली. ते पुन्हा गेले, आयुर्वेदाचा अभ्यास केला आणि त्यांनी च्यवनप्राशचा शोध लावला. म्हणून सामान्य नाही, त्या च्यवनप्राश विडवलं. हो, मग त्यांनी त्यांचा प्रयोग पहिला, दत्ताळकर साहेब आपल्यावर पहिला प्रयोग केला. त्यांनी आपल्यावर पहिला प्रयोग केला आणि मग झालं असं, त्यांना चिर तारुण्य प्राप्त झालं. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या गेल्या. आबा आले का आपले? आबा, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या गेल्या. त्याच्यानंतर झालं काय, पांढरे झालेले केस पुन्हा आले, टक्कल पडलेलं निघून गेलं. आलं लक्षात संदीप महाराजांनी? हे असं सगळं त्याला चिर तारुण्य प्राप्त झालं. कोणाला? ऋषींना. मग त्यानं ते त्या अभिनिवेशात आले. त्यांनी पाहिलं, ते तरणा-बाण, शरीर, यष्टी सगळं पाहिलं आणि सगळ्या लग्न करायला तयार झाल्या. युवती सुखदाई, राज मिले, फक्त निर्देश करतो. इंद्राचं गेलेलं राज्य पुन्हा प्राप्त झालं. दुर्वासाने शाप दिला, सगळं राज्य गेलं समुद्र मंथन. पुन्हा ते राज मिले, गजबाज मिले, गज मिले, फक्त निर्देश करतो. भीमाची कथा हे यांच्यासाठी कीर्तन आहे, लहान लेकरासाठी. आलं लक्षात? गज मिले, आईला हत्ती पाहिजे होता पूजेला, हाच महिना चालू होता. आणला का नाही? तिथून आणला. गज बाज मिले, सब साज मिले, सगळं मिळू शकते. मनोवंचित फल पायी, सगळं भेटेल, पण कहे निपट निरंजन लाल, सब कुछ मिले, पर संत समागम दुर्लभ भाई. संत समागम भेटणार नाही. हो, चंद्राचा अमृत सुद्धा सेवन करायला जमल, आस्था जात असलेला सूर्य सुद्धा थांबवायला जमल, स्वतःच्या बाहुबळाने सागर सुद्धा तरायला जमल, पण त्या संतांची भेट होणार नाही. चंद्रामृत सुखी सेववील, आस्था जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. चंद्राचं अमृत सेवन करायला जमल ना? एक दिवस करतो ना आपण. चंद्रामृत सुखी सेववील, आस्था जाता. हो हो, मांडव्याची कथा आहे, 2-3 कथा आहे. उर्मिलेची कथा आहे. आस्था जाता रवी धरवेल, बाह्य हेळा स्वतःच्या बाहुबळाने, सागरा प्राण तळमळला.
स्वतःच्या बाहुबळाने सावरकर, हो स्वातंत्र्यवीर सावरकर बाहुबळाने सागर तरुण गेलेत देवा, तरुण गेलेत लक्षात. हो अंदमान निकोबार बेटापासून आलेत ना, मला सांगायचं काय आज स्वतःच्या बाहुबळाने पण त्या साधूची भेट होणार नाही. संतांची भेट अतिशय कठीण आहे, अतिशय दुर्लभ आहे. मग त्या संतांची भेट नाहीच झाली तर आमचा परमार्थही साध्यापर्यंत जाणं कदाचित कठीण आहे. तर मुख्य मार्गदर्शक परमार्थाची ते आहे, यातले सिद्ध पुरुष ते आहेत, त्यांना ते सगळं माहित आहे. मग आमचं साध्य प्राप्त होणार नाही. नाही बाबा, मग उपाय काय? नाही भेटले संत, नाही भेटले. पण संत ज्या वाटेनं गेले त्या वाटेनं तुम्ही गेलेत, त्या वाटेनं जरी गेले, संत मार्गे चालती त्याची लागो मज माती. ते संत ज्या मार्गाने गेलेत त्या वाटेनं तुम्ही गेलेत, तर त्यांचे रजक्कन जर तुम्हाला लागले तरी तुमच्या जीवनात फळ आहे. गता सहज संत चरण रज लागता सहज, 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 संत चरण रज लागता वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, संत चरण रज लागता सहज, 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 वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, वासनेचे बीज जळोनी जाय, वासनेचे बीज जळोनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे नाही भेटले संत बाबा. पण संत ज्या वाटेनं गेले त्या वाटेनं आपण गेलो, आणि त्यांचे रजक्कन जर सहज आपल्याला प्राप्त झाले तरी वासनेचे बीज जळून जाय. आता मग मोठा प्रश्न पडतो, आम्ही ज्या वाटेनं जातो त्या वाटेनं संत गेले नाही का? मग संत जर त्या वाटेनं गेले असतील तर आम्हाला त्यांचे रजक्कन लागले नाही का? लागले. मग आम्हाला तुकोबार सांगतात ते फल भेटलं का? वासनेचं बीज गेलं का आमचं? नाही गेलं. मग हे तरी खोटं असलं पाहिजे, नाहीतर संत तरी वाटेनं गेले नाही पाहिजे. विठ्ठल कारण संतांच्या रजक्कनाची महती महाराज सांगतात का वासनेचं बीज शिल्लक राहत नाही. आम्हाला का संतांचे चरण लागले नाही का? लागले असतील तर आमच्या वासनेचं बीज आणखीन शिल्लक आहे. वासनेचं बीज नाही, वासनाही शिल्लकच आहे आमची. आणखी वासनाचं बीज तर लांब राहिलं, पण वासनाही फोपावलेली आहे आमची. हे झालं कसं? तर त्याचं उत्तर असं आहे, भेटला वेळ तर सांगू पुढं. आता इथं महत्वाचं आहे, कधी कधी लक्षणीनं विचार करावा लागतो.
संत चरण रज या शब्दाचा अर्थ संतांच्या पायाची माती एवढाच नाही, आणि त्यातही ते सामर्थ्य आहे. नाही असं काही नाही, असं सामर्थ्य आहे. कधी कधी साधन प्रभावी असते, पण खऱ्या अर्थानं साधकाच्या ठिकाणी दोष असतात. म्हणून साधकाला त्या साधनेचा प्रभाव त्याच्यावर दिसत नाही. आणि काही काही साधनाची विशेषता आहे, त्या साधनाच्या विषयी अंतकरणात श्रद्धा पाहिजे. विठ्ठल हो. कधी कधी साधन न्यून असते, साधक श्रेष्ठ असतो. अंतकरणात त्याच्या बलत्तर श्रद्धारूपी बीज असलं तर त्याला ते फल लगेच प्राप्त होते. कारण कोणतंही साधनाचं फल प्राप्त करायचं झालं तर अधिकार संपादन केलं पाहिजे. शास्त्र बोलते, हे काजकीर निर्वाण आणि काही साधारण जे अधिकाराचे उडविण काय सिद्धीच आहे. अधिकार पाहिजे, अधिकार. म्हणून अधिकार संपादन करून कोणत्याही साधनात प्रवृत्त झालं तर त्याला आरंभीच त्याला फळ प्राप्त होते. असो, माझा विषय चालला. संतांचं रजक्कन म्हणजे नेमकं काय, आणि संतांचं रजक्कन जर स्थूल अर्थानं घेतलं तरी असे इतिहास आहेत आपल्याकडं का संतांचे रजकन त्यांना प्राप्त झाले आणि त्यांच्या अंतःकरणातल्या सगळे संसाराच्या वासना निवृत्त झाल्या. कोण आहे? वाल्या कोळ्याचंच उदाहरण आहे ना आपल्यासमोर. घडलेला इतिहास सांगतो तुम्हाला. अट्टल डाकू, करू नाही ते केलं, खाऊ नाही ते पिलं, पिऊ नाही ते म्हणजे सगळं त्यानं जे पाप शेलके पाप म्हणतात ते सगळे पाप त्याच्या जीवनात घडले. झालं असं, ही सगळी पाप घडली, दहशत निर्माण झालेली होती. आज या गावात डाका टाकायचा, फक्त चिठ्ठी पाठवायची नाही, ती पाप केली. पोलीस खातं वैतागलं, त्याला पकडण्याचे बक्षीस ठेवले सरकारनं. कोणाच्या हाती लागत नव्हता, कोणाच्या हाती नाही. शेवटी एक दिवस मध्यधुंद अवस्थेत चौकात बाश टाकली. गावकरी वैतागलेले होते. मध्यरात्री गावकऱ्यांनी त्याला तसंच ज्या बाजेवर त्याला झोप लागली, काही तरुण गेले आणि त्यांनी त्याला तिथं बांधून टाकलं. त्या बाजेलाच बांधून टाकलं. बांधतेच त्याला जाग आला, पण तो त्याच्यात ते बळ चालत नव्हतं. त्यानं मध्यधुंद अवस्था होती, त्याला बांधून टाकलेलं. तो काही उठायला तयार नाही. आता काय करायचं, मोठा प्रश्न झाला. त्याला बांधून टाकलं. शेवटी झालं असं, जशी उतरत चालली तसं तो शिव्या देऊ लागला, जोरजोरात ओरडू लागला. पण त्या गावात एक महात्मा होता, दोन्ही डोळ्यांनी आंधळा, दोन्ही डोळ्याने, नामनिष्ठ महात्मा. घडलेला इतिहास सांगत आहे मी. कधी पण आंधळा म्हणल्यानंतर उपेक्षित जीवन, त्याच्यापासून घराला फायदा नाही, त्याच्यामुळे घरात त्याला नीट बोलत नव्हते, भाकरी सुद्धा नीट देत नव्हते, असं त्याचं उपेक्षित जीवन. आळंदी पाहिली नाही, पंढरी पाहिली नाही, गळ्यात 2 पवित्र तुळशीच्या माळा, आणि दिवसभर ओट्यावर बसून फक्त माळ जप करणं, दुसरं काहीच नाही. झाला असं महाराज, सकाळी सकाळी गावात नदी आहे आणि त्या गंगेला स्नानाला तो महात्मा दररोज गंगेवर जायचा, हातात काठी घेऊन. आंधळा सकाळी सकाळी स्नानाला निघाला. जाता 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 जिथून जात होता त्या काठीला ते बाज आडवी झाली, आणि ते ओरडणं, ते ऐकू आलं. कोण रे बाबा, कशाला बांधलं रे, कोण आहे बिचारा, कशाला बांधलं? लोकांनी सांगितलं असं असं आहे. अरे सोडून द्या बिचाऱ्याला, दयाग्रांत कर साधूचं, सोडा सोडा. सोडायला कोणी येत नाही. पानते वेळेस लोक आले, पण आता तो सावध झालेला होता. कळलं तरी आपल्याला उडवलं, आपलं घर बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही, ही भीती प्रत्येकाला होती. समोर कुणी यायला तयार नाही. शेवटी तोच महात्मा आंधळा गाठी कशा आहेत चाचपून 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 गाठीपर्यंत आला. गाठी सोडण्याचा प्रयत्न करतो, त्याचं बळ पुरत नाही. असं करता करता त्या व्यक्तीला स्पर्श झाला. सगळ्या गावाने उपेक्षा केली, सगळ्या विभागाने उपेक्षा केली. अरे रे रे, आणि असं उपेक्षित जीवन. आता आपल्याला लोक मारून टाकतील, आपल्याला लोक पोलीस खात्याच्या ताब्यात देतील, पोलीस आपल्याला नाही ते शिक्षा करतील. हे त्याच्या ठिकाणी हे झालं. त्या साधूचा स्पर्श झाला, साधूच्या हाताचे पायाचे चा स्पर्श त्या साधू या चोराला झाला. आणि झाला असं महाराज,
त्याच्या वृत्तीत पालट झाला आणि त्या दिवसापासून त्यांनी सगळं सोडलं आणि आदर्श कीर्तनकार झाला. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. एक काळचा अट्टल डाकू पण कीर्तनकार झाला का? वासनेचे बीज हो संत चरण रज लागता सहज. वासनेचे हे लौकिकातलं उदाहरण आहे. हे इतिहास आपल्याला पाहायला सापडतात. त्या साधूच्या दयाग्र वृत्तीचा परिणाम त्याच्यावर झाला, त्याच्या स्पर्शाचा परिणाम त्याच्यावर झाला आणि त्याच्या वृत्तीत पालट झाला आणि तो आदर्श कीर्तनकार झाला. शरीर शांत झाला. आता त्यांचं मला सांगायचं काय, हे असंही घडू शकते. मग आम्हाला नाही का संतांचे रजकन लागले, मग याचा नेमका अर्थ काय करायचा? संत चरण रजानी जर वासनेचं बीज जळून जात असेल तर हे संत चरण म्हणजे नेमकं काय? चरण शब्दाचा विचार इथं आहे. चरण म्हणजे पाय एवढाच त्याचा मर्यादित अर्थ नाही. चरण शब्दाचा शास्त्रीय अर्थ आहे उत्तमानाम स्वरूपम ही चरण शब्देन बन्नेत. म्हणजे उत्तम पुरुषाच्या स्वरूपाचं चिंतन चरण शब्दाने केल्या जाते. लक्षात? संतांचे चरण म्हणजे संतांचं स्वरूप आणि रज शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. हो, कशावर म्हणता तुम्ही? तुकोबार म्हणतात निरे कोणापासी होय एक रज तरी द्या रे मज दुर्बळासी. निररज. निररज म्हणजे रज म्हणजे धूळ, निरी म्हणजे शुद्ध धूळ असते का? अरे धूळ म्हणजेच अशुद्ध आहे. मग निररज या शब्दाचा अर्थ काय? त्याचा अर्थ आहे ज्ञान. रज शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आणि चरण शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. हो म्हणजे हो घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान परी मिळवण बहु माझी. सर्व ठिकाणी ज्ञान आहे पण हे शुद्ध ज्ञान नाही ना. ते संतांच्या जवळचं संतांचं स्वरूपगत ज्ञान ज्याला प्राप्त होते संत चरण रज असा त्याचा अर्थ आहे. संतांचं स्वरूपगत ज्ञान ज्या जीवाला प्राप्त होते देवा त्याच्या ठिकाणी वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय. चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर संत चरण रज लागल्यानंतर जीवाच्या ठिकाणचे म्हणजे संतांचं स्वरूपगत ज्ञान स्वरूपभूत ज्ञान प्राप्त झालं का याच्याकडं वासनेचं बीज राहत नाही. वासनेचं बीज काय? वासनेचं बीज आहे अज्ञान. लक्षात? ज्ञान हे अज्ञान निवर्तक आहे ना. म्हणून संतांचं स्वरूपगत ज्ञान प्राप्त झालं का जीवाच्या ठिकाणी अज्ञान शिल्लक राहत नाही. वासनेचं बीज आहे. वासनेचं मूळ अज्ञान आहे. आता ही वासना भरपूर प्रकारची. वासना असावी का? वासनेचे काही प्रकार आहेत का? संतांच्या ठिकाणी वासना दिसते त्याची संगती काय? मग त्यांना त्यांच्या ठिकाणी सुद्धा देवापूर व्हावी वासना. तुका म्हणे पायापाशी येईल ऐसी वासना. मग या वासनेची संगती काय? वासना कशाला म्हणतात हे महत्वाचं आहे. वासना कशाला म्हणतात? भुक्त विषयाचे सुप्त संस्कार चित्ताच्या ठिकाणी राहतात आणि तो विषय पुन्हा पुन्हा भेटावा वाटतो त्याला वासना म्हणतात. तात्या हो आपण दोघं गेलो होतो. हा वडापाव खाल्ला होता ना. हा आठवते ना तुला? तू जरा जास्त खाल्ले होते. आलं लक्षात? हो पोट बिघडलं होतं ते. त्या व्यक्तीला याचा अर्थ बाहेर म्हणजे हे उदाहरण सांगण्यासाठी सांगितलं तुम्हाला. आलं लक्षात? वासनेचं बीज काय? दोन अंकुर, एक भोगांकुर आणि एक वासनांकुर. भोगांकुर भोग देऊन शांत होतो देवा.
पण वासना अंकुर सूक्ष्म देहाचा अंतःकरणाचा आश्रय करून आत राहतो. हो, मग ती व्यक्ती पाहिली, ते घर पाहिलं का मग आठवते ना, गेल्या वर्षी तुमच्या घरी आलो होतो, वांग्याचं भरीत खाल्लं होतं खानदेशात, बरोबर आहे ना? हा हा, हे वासना अंकुर आहे. मग ती व्यक्ती ते घर पाहिलं का तो भोग त्यांच्याकडून पुन्हा भेटावा वाटतो, ही वासना आहे. भुक्त विषयाचे सुप्त संस्कार चित्ताच्या ठिकाणी राहतात आणि पुन्हा पुन्हा तो विषय भेटावा वाटतो, याला वासना म्हणतात. दृढभावनी या त्यक्त्या पूर्वापार विचारिणी यदा दानम पदार्थस्य वासना सा प्रकीर्तिता, तिला वासना म्हणतात देवा. हो, आणि त्या वासनेचे काही प्रकार आहे. 2 प्रकारची वासना आहे. एक मलिन वासना, एक शुद्ध वासना आहे. वासना द्विधा प्रोक्ता, शुद्धाच मलिना तथा मलिना जन्मने हेतू शुद्धा जन्म विनाशिनी. शुद्ध वासना जन्माचा विनाश करते ना अशुद्ध वासना जन्माला घालते. या अशुद्ध वासनेचे पुन्हा काही प्रकार आहेत. हो, या अशुद्ध वासनेची देह वासना आहे, शास्त्र वासना आहे, याचे पुन्हा 2 प्रकार आहेत. पुन्हा त्या देह वासनेचे 3 पुन्हा प्रकार आहेत. काय? आयुष्य वासना आहे, सौंदर्य वास, हे त्याच्या अंतर्गत आहे. ते उपप्रकार भरपूर केलेले आहेत. चांगलं दिसलं पाहिजे, हँडसम, चांगलं दिसावं वाटते ना. हो, आलं लक्षात? कानात बाळी, ते चांगलं दिसावं वाटते माणसाला, आलं का लक्षात? हो, अंगठी असली पाहिजे, हो, चांगलं दिसावं वाटते. आहे का नव संदीप महाराज? ही माणसाची सौंदर्य वासना आहे. त्याच्यानंतर आरोग्य वासना, गरम पाणी पिणं आरोग्य वासनेचं लक्षण आहे. आलं? आपल्या शरीरात आरोग्य नांदावं, हे आरोग्य वासना आहे. हो, देहात आरोग्य नांदा ही अपेक्षा आहे. सुका पाटील, हे वासना आहेत. आलं लक्षात? हे देह वासनेचे. आता हे तुम्हाला काही कळणार नाही. सुका पाटील हे का हसत आहे आणि इकडं काय आमचे सुका पाटील आहेत. हे आरोग्य वासना, आयुष्य वासना. भरपूर जगलो पाहिजे, मी भरपूर जगलो पाहिजे. न मरणे निर्विवाद जगा पडिये, आयुष्य वासना आहे. ह्या 3 वासना देह वासनेच्या अंतर्गत आहेत. पुन्हा शास्त्र वासने ते काय अर्थ वासना आहे, पाठ वासना आहे. हो, काही जण दिवसभर फिरत राहतात, दिवसभर फिरतात, विचारलं तर काहीच येत नाही, माती. दिवसभर इकडं जात तिकडं जात तिकडं जात, हे पाठ वासना आहे. हो, असली पाहिजे, चांगली आहे ती. कुठपर्यंत सांभाळावं, त्याला शास्त्रीय द्वैत म्हणतात. कुठपर्यंत? तत्वज्ञान होईपर्यंत त्याचा सांभाळ केला पाहिजे, लक्षात. आणि तत्वज्ञान झाल्यानंतर पलाव मी व धान्यार्थ तेजेत ग्रंथम अशेषवत, नंतर त्याचा त्याग केला पाहिजे. का? त्याचा त्याग केला नाही तर तुम्हाला ते फलाची प्राप्तीच होणार नाही, मोक्ष फलाची, म्हणून त्याचा त्याग तिथं करावा लागते. पाठवासना, त्याच्यानंतर अर्थवासना. हे मला कळलं पाहिजे, मला हे कळावं, ह्या ओव्या काय, हे श्लोक काय, हे कळलं पाहिजे. की त्याच्यात त्या वासनेच्या अंतर्गत असणारी अर्थवासना आहे. पाठवासना, अर्थवासना ह्या वासना आहेत. पण हे वासना अंतःकरणात आहेत. ह्या सगळ्या वासना, हो, खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर काही मलिन वासना आहेत, काही शुद्ध वासना आहेत. त्या शुद्ध वासनेत म्हणून रामप्रभूला वशिष्ठाने उपदेश केला, रामा, वासना नावाची नदी आहे, ती 2 तटाकातून वाहते. एक शुभ तटाका, एक अशुभ तटाका आहे. आणि त्याच जीवाने उतरल्यानंतर प्रयत्नानं शुभ तटाकाला लागलं पाहिजे. शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहती वासना सरित, तस्मात अतिप्रयत्नेन योजनीय शुभे पथे. शुभ आणि अशुभ तटाकातून वाहणारी वासना नदीत जीवाने उतरल्यानंतर माणसाने शुभ तटाकाला लागलं पाहिजे. हे त्यांचा विषयच नाही, त्यांचं पहिलं बरं होतं, आलं लक्षात. म्हणून सांगितलं, हो, तस्मात अतिप्रयत्नेन योजनीय शुभे पथे, म्हणून ते शुभ तटाकाला लागलं पाहिजे. एकंदरीत वासना गेली पाहिजे. हो, ब्रह्मरस गोडी त्यालाच प्राप्त होते. वासना निमाई वासना
सगळ्याची वासना निभावू ब्रह्मरस गोडी तयाची भावली ब्रह्मरस गोडी तयाची भावली ब्रह्मरस गोडी तयांची भावली ब्रह्मरस गोडी तयाची भावली वासनानी माली तमुळा जानती वासनानी माली तमुळा जानती वासनानी माली तमुळा जानती वासनानी माली तमुळा जानती वासना ब्रह्मरस भोगण्यासाठी प्रतिबंध करते साधकाला. मग चित्त निर्वासन झालं पाहिजे. चित्तात कोणतीच वासना नको, मलिनही नको, पुढे गेल्यानंतर तर ते टाकावं लागते. आलं का लक्षात? हो, रसस्वादन करायचं झालं तर चित्त स्थिर पाहिजे, निर्वासन चित्त झालं पाहिजे. म्हणून वासना, पण वासनेचं मुळ अज्ञान, ते गेलं पाहिजे. मुळ अज्ञान तो लटके मातयाचे कार्य हे कितुके म्हणून संसारूप सत्य के वावूचिगा, म्हणून ते केलं पाहिजे पहिले. हो, म्हणून सांगितलेलं आहे, आता हातात खडक घेतलं पाहिजे. तिखट ज्ञान शस्त्राने याचा छेद केला पाहिजे. विठ्ठल 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 तिखट म्हणजे तिखट असं तिखट नाही. तिखट म्हणजे तीक्ष्ण. ज्ञानरूपी शस्त्राने अज्ञानाचा छेद केल्याशिवाय तिथपर्यंत जायला जमत नाही. म्हणून सांगलं वासना वासनेचे बीज. बीज म्हणजे मूळ. बीज कशाला म्हणतात? बीजाची व्याख्या केली ज्ञानोबाराने. कशाला म्हणतात बीज? जेन नशुतू स्वरूपे जयाचा विस्तार जे थलपे ते तयाचे म्हणिपे बीज जगी. जे स्वरूपाने नाश पावत नाही आणि याचा सगळा विस्तार ज्यात लपल्या जातो ते त्याचं बीज असते. तसं सगळ्या वासना राहतात कुठं? तर अज्ञानाचा आश्रय करून राहतात. म्हणून वासना घालवण्यापेक्षा वासनेच्या काय वरवर किती पालवी खोडली तरी वृक्षाचा नाश होत नाही, ते आडवा फोपावल्या जाते. म्हणून वृक्षाचा नाश करायचा झाला तर मुळावर घाव घातला पाहिजे. आणि याचं मूळ आहे वासनेचं अज्ञान. आणि म्हणून वासनेचं बीज कधी जाते? संत चरणरज प्राप्त झालं पाहिजे. हो, म्हणून संत चरणरज. आणखी एका ठिकाणी संत चरणरजाची महती सांगितली. तुका म्हणे निवे तनू रजक कनू लागता. कोणती तनू निवे? निवे कोणती? हे तनू निवे, वादच नाही. याच्या पाठीमागचा इतिहास सांगायचा झाला तर रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह चालू होता आणि तो दाह शांत कधी झाला त्याचं चिंतन करायचं झालं तर ती कथा माहिती आहे, काय विस्तार करत नाही. गळ्या मला 8पर्यंतच वेळ आहे, त्याच्यामुळे तिकडं काही जात नाही. शेवटी मने रामेश्वर त्याचे समागमे झाले हे आराम देह माझे. त्यांच्या समागमात गेलो. अनगडशा फकीराचा शाप भेटला. वैसी डोबते रो. आळंदीला आले, ज्ञानोबाराकडे धरलं. ज्ञानोबारा प्रसन्न झाले. सांगितलं, तुका सर्वाश्रेष्ठ प्रिया मातोर काजो अवतार नामयाचा त्याची तुझं काही घडली रे निंदा. म्हणून या बाधा जडली. तुझं लक्षात आला तुकोबाराचा अधिकार. आणि तुकोबाराच्या पार श्रद्धा समर्पण केली. आणि श्रद्धा समर्पण केल्यानंतर रामेश्वर भट्टाच्या जीवनात आलेली अनुभूती आहे. मने रामेश्वर त्याचे समागमे झाले हे आराम देह माझे. साधूच्या संगतीत देहाला आराम प्राप्त होतो. तिन्ही देहाला होतो. अज्ञान रूपी असणारा कारण देह त्याचा नाश होऊन जातो, त्याला आराम होतो. सूक्ष्म देहाचा बाध होतो, त्याला आराम होतो. आणि याला सुद्धा आराम प्राप्त होतो. खरं तर मला वाटते सगळ्यापेक्षा आपल्या सूक्ष्म देहाला आराम महत्वाचा आहे. तिथं शांती दांत्यादी लिंग देहगा, तिथं ते विकार आहेत. म्हणून ते विकार त्याला तिथं वासना राहते, तिथं ती वासना राहते. आणि ते सगळ्याला मनाच्या तळमळी चंद नाही. म्हणून न लवा चंदनू न घाला विंझनू वारा हरे विनसारा अवघा शून्य शेजारुगे वाय. उपचार केलेत ना ते ना. चांदवो चांदणे चापेवो चंदनो देवकी नंदने विना आणून आवडेव. उपचार कोणकोणते तिच्या वेदनेवर केले आणि त्या उपचाराचा माझ्या जीवनात काय परिणाम होत नाही. आणि माझा औषध मला माहीत आहे, तेच औषध. कारण कधी कधी रोग्याला कोणत्या औषधानं आपला रोग जातो नेहमीचा माहीत असते.
तसं तिने आपल्याला सांगितलं, माझ्या अंतःकरणात लागलेली व्यथा आहे मनोजन्य व्यथा वेध लागला अंतरा लव करी अना या नंदाच्या कुमारा सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा. ते तिनं सांगितलेलं आहे. ते पूर्ण अभंग तसंच आहे. पण खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर ते माझा विषय कुठून गेला, तसं ते उपचार कोणता आहे ते कळलं पाहिजे. आणि तो उपचार सांगितलेला आहे काय, हेच साधन आहे. म्हणून अज्ञान निवृत्त करायचं झालं तर या प्रक्रियेनं आपण गेलं पाहिजे. संतांचं रजक्कन प्राप्त झालं, दोन गोष्टीचा लाभ होते. वासनेचं बीज अज्ञान जाते, देहाला शांतता प्राप्त होते, सूक्ष्म देहाला सुद्धा शांतता प्राप्त होते. वासना शिल्लक राहत नाही. महाराज संतांच्या संगतीत गेल्यानंतर मीराबाईच्या घरी एक सेवक होते, मीराबाईच्या राजकन्या आहेत मीराबाई. सेवेला यायच्या आणि सेवेला येते वेळेस एक दिवस आईसोबत तिचा तरुण मुलगा आला. मुलांनी मीराबाईचं सौंदर्य पाहिलं. आता ते सात्विक तेज होतं आणि पाहिल्याबरोबर मीराबाईचं सौंदर्य हृदयात घर करून बसलं. मीराबाईशी लग्न करण्याची इच्छा झाली. बरं, इच्छा बोलून दाखवणं इतकं सोपं नाही ना. घरी आला, अन्न खात नाही, काही नाही. आईनं विचारलं, बाळा झालं काय? डॉक्टरला दाखवलं, म्हणे आजार काहीच नाही, सगळं व्यवस्थित आहे. याचं त्याला आतला आजार झाला होता. सगळं व्यवस्थित आहे. करायचं काय? हो बाळा, झालं काय सांग ना. का तुला कुठंच मन लागत नाही, उदास पडूनच राहतो, काय कारण काय? एकुलता एक मुलगा, म्हातारपणाचा आधार होता. शेवटी आईजवळ त्यानं भावना प्रगट केली. म्हणे, आई तू जिच्या घरी सेवेला जाते ना, मला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. बाळा, माझ्यावर बोलला ते बोलला, बाहेर नको बोलू. आणि का? राजकन्या आहे, राजकन्या. आपली स्थिती पहा, बाहेर जर बोललो राजा तुला उडून टाकील बाबा. दिवसेंदिवस क्रूश होत चालला. शेवटी मरणासन्न अवस्था आली. आणि मुलाची स्थिती पाहून आईला, कोणत्या आईला महाराज आनंद वाटते? आई दिवसेंदिवस क्रूश होत चालली. महाराज मीराबाईला पाहिलं का तिच्या डोळ्यात अश्रू यायचे. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं. मीराबाई विचार करतात, मला पाहिल्यानंतर यांच्या डोळ्यात अश्रू येण्याचं कारण काय? शेवटी मीराबाईनं हटकले एक दिवस, झालं काय, का रडतं ते मला पाहिल्यानंतर? लपवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी एक दिवस आईचं अंतःकरण आहे देवा, आईनं प्रगट केलं. म्हणे असं आहे बाई, माझा खरा आधार तेवढाच एकुलता एक आहे, त्याच्या भरोश्यावर तर इतके दिवस जगलो, आता काय? मग ते म्हणे काही चिंता करू नका, मी सुद्धा त्यांच्यासोबत लग्न करायला तयार आहे. काय आनंद झाला महाराज म्हातारीला. तिथून गेली, पण एकच आट आहे. म्हणे काय? मी सांगतो तसं त्यानं केलं पाहिजे. नाही काय, 8 दिवस हे झाड आहे ना, दारात झाड होतं, या वृक्षाच्या खाली बसून त्यांनी अखंड देवाचं अनुसंधान युक्त नामस्मरण केलं पाहिजे. मी 8व्या दिवशी लग्न करायची तयारी आहे सांगितलं. पोराला आनंद झाला. आणि मग असं काही करण्याची तयारी दाखवतच असतात. तयारी दाखवली त्याने, आलं लक्षात. तो तयारीनिशी तिथं आला, बसला महाराज, खाल्लं पिल्लं आणि अनुष्ठानाला बसला. हो, क्षणभर सुद्धा विलंब न करता नामस्मरण केलं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 6 दिवस, 7वा दिवस आणि 8व्या दिवशी ते नामस्मरण करता 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 त्या अवस्थेत ते गेले. मीराबाई जवळ आल्या, उठा, आता मी झाले, तुम्ही 8 दिवस नामस्मरण केलं, आता मी तुमच्याशी लग्न करण्याची माझी तयारी आहे. त्यांनी मीराबाईचे पाय धरले. ही देवी, आज मला खरं कळलं. मला सांगायचं काय? वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या जवळचं खरं ज्ञान प्राप्त झालं का वासना शिल्लकच राहत नाही. संगती वासनेचं बीज
हो जळून आता नाही, आता इच्छा राहिली नाही, अंतःकरणात कोणत्याही प्रकारची इच्छा शिल्लक राहिली नाही. शेवटी झालं असं, सर्व संग परित्याग करून साधू बनलेत. मीराबाईच्या चरित्रातला प्रसंग आहे. म्हणून संतांच्या मुखातून आलेलं ज्ञान जरी ऐकलं, संतांच्या मुखातून आलेली भक्ती जरी ऐकली, उपदेशाचे वाक्य जरी ऐकले, तरी अंतःकरणात वासना शिल्लक राहत नाही. वासनेचे बीज जळून जाय. अशा भरपूर कथा सांगायला जमतील, आपल्याकडे वेळ मर्यादा आहे. पण सांगायचं, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. आणि एकदा का वासना निमाली, शांत झाली, मग त्याच्या अंतःकरणात भक्तीची वृद्धी होते. अभंगाचं दुसरं चरण. मग राम नामे उपदे आवडी, 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 मग राम नामे उपदे आवडी. सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे, मग राम नामे उपदे आवडी, मग राम नामे उपदे आवडी. सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी
ही सगळं घडल्यानंतर रामनामाच्या विषयी त्याच्या अंतःकरणात शुद्ध भक्तीचा उदय होते. त्याला भावोदय म्हणतात. त्याला काय म्हणतात? तो भावोदय आहे. हो, भाव शांतीनंतरचा भावोदय आहे. आलं लक्षात? मग रामनामे उपजे आवडी. रामनामाच्या विषयी त्याच्या अंतःकरणात आवडी निर्माण होते. आम्ही घेत नाही का? आम्ही घेतो. आवडीनं घेतो का सवडीनं घेतो का नडीनं घेतो? आला ताप तर देवा तू माया बाप, गेला ताप तर मी तुझ्या बापाचा बाप. आमचं काय खरं आहे का? नाही. म्हणून आमचं जे चिंतन आहे ते खरं नाही. हो, एर बहुत जोडती किरटी, जयाची भजने भोगासाठी ते आशा तिमिर दृष्टी मंद झाले. आम्ही देवावर प्रेम करत नाही का? आम्ही देवावर प्रेम करतो, पण किती किती. हो, आमचं भागत नाही तोपर्यंत. भागल्यावर नाही जात देवाकडं आम्ही. नडीनं सवडीनं. ऐका रविवार म्हणे चला आला चौथ केला महादेव. आलं का लक्षात? आमचं खरं नाही देवा प्रेम. आम्ही खरी भक्ती देवाची करत नाही. म्हणून आवडीने झाली पाहिजे. आवडीने भावे हरिनाम आवड पाहिजे. महत्वात आवड पाहिजे. आवड. हो. मग रामनामे संतांकडून प्राप्त झालेल्या शुद्ध ज्ञानाच्या बळावर अंतःकरणात भक्तिविषयक आवडी निर्माण होते. मग रामनामे उपजे आवडी. हो, मग अनंतरीय आहे शब्द. अनंतरीय. एक क्रिया घडल्यानंतर दुसरी क्रिया सांगण्यासाठी मग शब्द येतो. परंतु पण मागचं सगळं खोडून काढतात. हे मागचं घेऊन चालते. मग आधीची क्रिया पाहावं लागते, तेव्हा पुढच्या क्रियेसाठी मग प्रवृत्त करते. पण हो, पोरगा चांगला आहे हो, पोरगी द्यायला काही हरकत नाही. पण म्हणे पण काय? पण पोरगा चांगला आहे. पण काय म्हणे? जरा आळशी आहे. म्हणजे आळशी असू द्या. पण काय म्हणजे? त्याला आई वडील आहेत, पण ते दोन्ही सावत्र आहेत. आई वडील आहेत तर दोन्ही सावत्र. हे कसं काय? म्हणे हा झाला, त्याचा बाप गेला. मग आईनं दुसरा केला. बाप सावत्र झाला. काही दिवसांनी आई गेली, बापानं दुसरी केली. काय उपयोग आहे? जाऊ दे, आई वडील सावत्र असू द्या. शेतीवाडी म्हणे 100 एकर शेतीवाडी आहे. पण काय? सगळी बरड आहे म्हणे. म्हणे बरड के पिके. बरड जमीन आहे. काय उपयोग आहे? म्हणजे घरदार तरी काय सांगायचं? एवढं मोठं घर आहे, 100 खोल्या आहेत. पण आता काय? पण 100 खोल्या आहे, पण 100 खोल्या सुद्धा कुळातच बसल्या, भाडे करूनच सोडल्याच नाही. पेटले महाराज तुमच्यासारखे भाडे करू खोली सोडायला तयार नाही. पण आलं लक्षात? पण मागचा संबंध खोडून टाकते की मागचं वर्णन काढून टाकते. पण मग मागचा संबंध घेऊन चालतो. संतांच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं, संतांच्या मुखातून आलेलं शुद्ध ज्ञान प्राप्त झालं का साधकाच्या जीवनात खऱ्या भक्तीचा उदय होतो. मग रामनामे उपजे आवडी. आणि मग त्या भक्तीच्या योगानं साधकाच्या जीवनात खरं सुख भेटते. हो, सुख घडू घडी वाढू लागे. वृद्धिष्णू स्वरूपाचं सुख आहे भक्तीतलं. विषयात नाही का सुख? विषयाचं सुख आहे. क्षणल विरसम दुःखैक बीजम तच्चिकीर्षन्ते मंदहा. आचार्य शतश्लोकीत म्हणतात, क्षणाला विरस होणार आहे, दुःखाचं बीज आहे. अज्ञानी पुरुष त्याची अपेक्षा करतात. विषयातलं सुख काय खरं आहे का? विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. विषयातलं सुख खरं नाही महाराज. जाणार आहे, शैष्णू स्वरूपाचं आहे. हो, जाते, टिकत नाही. यही संस्पर्शजा भोगा दुःख यो नये ते आद्यंतवंत कौंते न ते रमते बुधा. बुद्धिवान पुरुष त्याच्यात रममान होत नाही. मग रमवान कोण होतात?
ते अंतरणे ती बापुडे म्हणून अगत्य सेवने गडे काय पुय पंखीचे कडे चिळसी घेते. विषयाचं वास्तव स्वरूप ज्याला कळत नाही ते विषयात रममान होतात. हो, ताप दुःख आहे, संस्कार दुःख आहे, परिणाम दुःख आहे, गुणवृत्ती विरोध आहे, हे सगळ्याचा विचार करायचा झाला तर महात्मे त्या सुखात रममान होत नाही. विषयाचं सुख सहिष्णू स्वरूपाचं आहे. दुसऱ्याची गाडी पाहिली का स्वतःच्या सायकलचं सुख राहत नाही तेव्हा. नाही, कमी जास्त होते, राहत नाही, टिकत नाही. पहिला लाडू खाते वेळेस आज काय हो महाराज, हनुमान महाराज काय आज, हा गणपतराव का शिरपतराव, सखाराम, हा ऐका, पुढचं पाहिलं का हे असं होते ना. ते सांगायचं काय, पहिला घास खाल्ल्यावर जे सुख आहे ते दुसऱ्या घासाला आहे का हो, नाही. कमी 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 होत जाते. शेवटी अशी एक स्थिती येते, पहिले वाटते मला वाढाव, आणि एक स्थिती येते का बस नको, का संपणार आहे, क्षयिष्णू स्वरूपाचं आहे. ब्रह्मज्ञानाचं सुख स्थिर आहे, पण भक्तीचं सुख वाढणार आहे. सुख घडोघडी तुम्ही साधना करू लागले, नामचिंतन करू लागले, भक्ती सुख वृद्धिंग स्वरूपाचं आहे. मातले वैष्णव नटती नाना छंदे. हो, कशी भक्ती त्याच्याकडे होते, ते सुख घडोघडी वाढते. काही लक्षणं त्याच्या ठिकाणी दिसतात का मग, हो, ती भक्ती करता करता त्या विशिष्ट भूमिकेत तो येतो. भक्तीची भूमिका आहे, विशिष्ट भूमिका आहे ती का त्यावेळेस त्याचा कंठ दाटून येतो, डोळ्यात भगवंताच्या विषयी पाणी येते आणि अंगावर रोमांच उभे राहतात. कंठी प्रेम दाटे नयने निरलोटे, 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 प्रेम दाटे नयने निरलोटे, कंठी प्रेम दाटे नयने निरलोटे, कंठी प्रेम दाटे नयने निरलोटे, कंठी प्रेम दाटे नयने निरलोटे, हृदय प्रगटे हृदय प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवे, मग राम नामे उपजे आवे, हृदय प्रगटे हृदय प्रगटे राम त्या साधकाची स्थिती काय होते, कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. त्याच्या कंठात प्रेम. ऐका ना, भक्ती हे करतो ही नाही, खरी भक्ती तेव्हाच घडते म्हणतात नामदेव महाराज. जोपर्यंत अंतःकरणात ही अवस्था प्राप्त होत नाही ना, अष्टसात्विक भाव दाटून येत नाहीत ना, चित्त चाकाटली अटू घेत वाचा
पांगुळली जेथीच्या तेथ अपादा कुंचित रोमांच आले, अर्धोन मिलित डोळे वर्षतात आनंद जळे, बाहेरी सुखुर्मेची निबळे अंतरी घापे. ही अवस्था चित्तात झाली पाहिजे. आणि ही अवस्था जर झाली नाही आणि आम्ही भक्ती करतो, भक्तीचं सुख आम्हाला प्राप्त झालं म्हणत असतील तर तेच खोट आहे. त्यांना भेटलं नाही ते भक्तीचं सुख. नामदेव महाराजचा अभंग आहे, पुलक धर्म रोमांच जवनाही उठिले, सजळ झाले नाही नेत्र जव, हरिभक्तीचे सुख कळले ते म्हणती, लटिके बोलते उभय लोकी. हो, जोपर्यंत ही अवस्था भक्तीत होत नाही, देवाची भक्ती नामस्मरण करता करता डोळ्यात डोळे दाटून येत नाही, हो, कधीतरी कंठ अवरोधित होत नाही, अंगावर रोमांच उभे राहत नाही, लटिके बोलते उभय लोकी, पुलक धर्म रोमांच जवनाही उठिले, सजळ देवासाठी, जगासाठी तर होत डोळ्यात पाणी येतेच, हो, देवासाठी आलं पाहिजे, सजळ झाले नाही नेत्र जव, हरिभक्तीचे सुख कळे ते म्हणते, हरिभक्तीचं सुख मला कळलं म्हणतात, लटिके बोलते उभय लोकी. ते लटकं बोलतात, खोटं बोलतात, पण ही अवस्था त्या भक्ताच्या जीवनात ती सुख अनुभवते वेळेस होत असते. म्हणून सांगितलेलं आहे, कंठे प्रेम दाटे नयनी निरलोटे. आणि अशी अवस्था झाल्यानंतर तुका म्हणे येथे कैसे तेथे कैसे असेल. हो, इथं जसं आहे तसंच तिथं होते. म्हणून आपल्या अंतःकरणात अवस्था निर्माण झाली का त्या अवस्थेचा भक्ती साधनेचा परिणाम देवावरही होते ना, तो तिथं राहत नाही. आणि अशी अवस्था मग आपल्याला त्याला भेटण्याची तीव्रतम इच्छा अंतःकरणात जागृत झाली संतांच्या कृपेनं, का त्यालाही असं वाटते का आपण त्याला भेटलं पाहिजे. आता कथा भरपूर आठवत आहेत, घड्याळ संपलेला आहे, आता भरपूर कथा आठवल्या मला याच्या संबंधानं. आपल्याला ही स्थिती प्राप्त झाली का त्याला करमत नाही, उलट आपल्याला देवाला भेटण्याच्या तळमळीपेक्षा सुद्धा देवाला आपल्याला भेटण्याची तळमळ जास्त लागते. आणि मग तो भगवान परमात्मा बाहेर तर प्रगट होतो, यात विशेष नाही, हृदयातच प्रगट होतो. हृदयी प्रगटे, ज्या रूपाने तुम्ही त्याची साधना केली तो आत प्रगट होतो. आणि आत प्रगट एकदा का झाला का आतच महत्वाचं आहे ना, हे वरचं नाही ना, हे जगाला काय कळायचे ना अंतरीचे. आत प्रगट झाल्यानंतर त्या सुखात एकांतात घेऊन त्या परमात्म्याला ते भक्त आपलं एकांताचा भक्तीचा आनंद उपभोगत असतात. एकांताला त्याला आत घेऊन वनात जातात, त्या गवळणीचं चिंतन केलंच की त्या रानाला जातात, वनाला जातात, पण एकांतात हरीला हृदयात धारण करून जातात. पण तशा प्रकारचं ते भक्त करतात. असं हे परमात्मविषयक साधन, परमलाभाचं साधन, उच्च स्थितीचं साधन किंवा भक्तिविषयक साधन, परमात्मा प्राप्तीचं साधन, हे साधन सुलभ आहे, गोमटा आहे, पण अडचण एक आहे. हे साधन हस्तगत होण्यासाठी पुण्याचं बळ पाहिजे. परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पण संत भेटणं ह्या इथपर्यंतचा प्रवास होण्यासाठी साधं पुण्य नाही पाहिजे, पुण्य पाहिजे. हो, किती पुण्य पाहिजे. ज्ञानोबारा म्हणतात किती पुण्य केलं आम्ही. हो, संत भेटती आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा सुळी सहज, सूक्ष्म दोन्ही वाढल्या. पण भरपूर काळ पुण्य करावं लागते, ते पुण्य सांभाळावं लागते. आणि सांभाळून त्या पुण्याला कोणाची दृष्ट लागू नये याची दक्षता घेत 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 परमपुरुष परमात्म्याला ते पुण्य पटावं लागते. आणि ते पुण्य ज्यावेळेस फल देण्यासाठी तयार होते त्याशी अवस्था. पण हे साधन सुलभ गोमट आहे, पण याला पुण्य लागते. तुका म्हणे साधन सुलभ वाटे, तुका म्हणे साधन सुलभ वाटे, सुलभ वाटे, परी उपतिष्ठे पूर्वपूर्व. परी उपतिष्ठे पूर्वपूर्व. का म्हणे साधन सुलभ वाटे, का म्हणे साधन सुलभ वाटे, सुलभ वाटे, परी उपतिष्ठे
उपदिष्टे पूर्वपुण्य परी उपदिष्टे पूर्वपुण्य तुका मने सुलभ गोमते तुका मने साधन सुलभ गोमते सुलभ गोमते परी उपदिष्टे पूर्वपुण्य तुका मने मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी घडोघडी वाढला घडोघडी वाढला परी उपदिष्टे पूर्वपुण्य परी उपदिष्टे पूर्वपुण्य मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी घडोघडी वाढला पूर्व पुण्य फळल्याशिवाय नाही भेटत. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. आजी पिटले माझे कोडे भव दुःखाचे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. हे घडते पण कधी पूर्व पुण्य. साधं पुण्य पाहिजे नाही, निष्कामता निजदृष्टी. अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकडे लाहिजे साठो वाटी तैच होय वेटी हरिप्रियाची. हे सगळं करावं लागते. परी उपदिष्टे पूर्व पुण्य. हे साधन तसं सुलभ आहे, गोमट आहे. आणखी याच्यात प्रकार आहेत. काही साधन सुलभ आहेत पण गोमटे नाहीत, काही गोमटे आहेत पण सुलभ नाहीत, काही गोमटे नाही सुलभही नाहीत. अलग लक्षात. आणि सुलभ आहे आणि गोमटे आहे. आता तिकडे जात नाही गड्यास हे झाले ना, तुमचं लक्ष दुसरीकडे गेलेलं आहे. अलग लक्षात. पण एवढंच सांगतो तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपदिष्टे देवा. आम्हाला सुद्धा हे सुलभ आणि गोमट साधन आमच्याही जीवनात प्राप्त होऊ देत आणि आमच्याही जीवनात ही भक्तीची वृद्धी होऊ देत अशी देवाच्या चरणी आज प्रार्थना करू. आज मागणी आहे ना, बाकी तर मागतोच पण देवापाशी मागे आवडीची भक्ती. म्हणून असं साधन आमच्या जीवनात घडण्यासाठी असं साधन आमच्या जीवनात हस्तगत होऊ दे. साधन हातात आलं का साध्य भेट प्राप्त होईलच ना. म्हणून असं शुद्ध साधन गोमट सुलभ साधन आमच्या हस्तगत होऊ देत आणि परमार्थाचं परमोच्च फल आमच्या पदरात पडू देत अशी प्रार्थना करतो. झालेली सेवा देवाच्या चरणी भगवान ज्ञानोबाच्या चरणी समर्पण करतो. गोड अशा प्रकारचा हा उत्सव करतात त्या सगळ्याच कार्यकर्त्याला मनापासून धन्यवाद देतो. हा लक्षात. हो. आणि वाणीला थांबवतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली